नमस्कार मंडळी. कशा आहात सर्व? मजेत ना? स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. भोगी साजरी करताय, पण का करताय याचं कारण माहीत आहे का? चला तर मग जाणून घेऊया. इंग्रजी नववर्षातील पहिला सण म्हणजे भोगी. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरी केली जाते ती भोगी. भोगी याचा शब्दशः अर्थ होतो उपभोग घेणे. या दिवशी प्रत्येक घरात रांगोळी काढली जाते. त्यानंतर अंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकतात. का टाकतात? तर जानेवारी महिन्यामध्ये खूप थंडी असते आणि तीळ गरम पाण्यामध्ये टाकल्यामुळे तिळाचं तेल त्या पाण्यामध्ये उतरतं आणि ते शरीराला लागलं जातं. त्यामुळे अंग चोपडं होतं असं सांगितलं जातं. आणि जुने लोक स्त्रियांना केस धुण्याचा देखील सल्ला देतात. हा सण शेतात आलेल्या पिकांसाठी भगवान इंद्राचा आशीर्वाद मानला जातो. असे म्हणतात या दिवशी शेतामध्ये खूप पीक यावं, भरभरून पिकाची वर्षा व्हावी यासाठी भगवान इंद्राने प्रार्थना केली होती. म्हणून या दिवशी अ, अशा अनेक भाज्या येतात, जसे वांगी, हरभरा, गाजर, वालाच्या शेंगा, डिंगऱ्या इत्यादी भाज्या मिक्स करून याची भाजी बनवली जाते, ज्याला भोगीची भाजी असे म्हणतात. जो न खाई भोगी तो सदा रोगी. त्यामुळे या दिवशी सर्वजण या भोगीची भाजीचा स्वाद घेतात. बाजरीच्या भाकरी, ज्वारीच्या भाकरी किंवा चपाती यामध्ये तीळ टाकून बनवली जातात. भोगी हा शेतकऱ्यांचा सण मानला जातो. या दिवशीपासून नवीन हंगामाची तयारी सुरू होते. या दिवशी जुन्या वाईट गोष्टींचा त्याग करून नवीन गोष्टींची, आनंदाची, उत्साहाची सुरुवात होते. तर तुम्ही खाल्ली का भोगीची भाजी? जो न खाई भोगी तो सदा रोगी. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.